ख्रिस्ताने जे 7 शब्द क्रूस खांबावरती उच्चारलेले आहे आणि ते शब्द ऐकण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। आणि ह्यावेळेस आपण पहिला शब्द ऐकण्यापूर्वी मला एक गोष्ट थोडीशी सांगू द्या। जे आपलं प्रतिरूप परमेश्वराने त्याच्यासारखं केलं होतं ना, ते मनुष्याने हरवलं, पाप केलं आणि त्याचं प्रतिरूप त्याच्यातून निघून गेलं। येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगात आला आणि माझं प्रतिरूप, जे ओरिजिनल प्रतिरूप देवाने मला घडवलं होतं ना, ते प्रतिरूप त्यांनी मला दिलेलं आहे। मग आज मी ह्या 7 शब्दातून परमेश्वराजवळ हे शोधणार आहे की देवा, जे प्रतिरूप तू मला दिलं होतं, ह्या 7 शब्दातून तू माझ्या संगती बोल आणि ते प्रतिरूप तू मला दे, ते परत मला दे। आपण त्या शब्दाकडे येऊया। तिथं असं लिहिलेलं आहे लुकऋषी वर्तमान ह्याचा 23वा अध्याय 34व्या वचनामध्ये, तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही। यावेळेस मी विनंती करतो पास्टर साहेब मनोज तेलोरे ह्यांना की त्यांनी पुढे यावं आणि देवाचं वचन आम्हाला सांगावं। प्रभूची स्तुती असो। पाम संडेला प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेमेत प्रवेश केला। मोठा गाजावाजा, जयघोष, वस्त्र खाली टाकली, डहाळ्या टाकल्या। परंतु राजाचा प्रवेश ज्या पद्धतीने ऐतिहासिक होता, ज्या लोकांनी ख्रिस्ताला इतका सन्मान दिला त्या लोकांना माहीत नव्हतं 4 दिवसानं त्या कोकऱ्याला क्रुसावरती अर्पण केलं जाणार आहे। परंतु नम्र, लीन, जगाचा उद्धारक शेवटच्या रात्री शिष्यांना ज्या पद्धतीने त्यानं शिकवलं, आज्ञा दिली, कशा पद्धतीनं आपलं वर्तन या पृथ्वी तलावरती करावं, या सगळ्या सूचना देऊन झाल्यावरती यहुदानं घात केला। शास्त्रात लिहिल्याप्रमाणे 30 रुपयाला त्याची विक्री झाली। 30 रुपयाला विक्री फक्त गुलामाची होती। एका गुलामाची किंमत फक्त 30 रुपये ठरवली जात होती। आणि तसं प्रभू येशू ख्रिस्ताला एक गुलाम म्हणून विकलं गेलं। येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस पकडलं, जो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ता संबंधानं म्हटला की मी तुम्हाला मरू देणार नाही आणि वेळ आली तर मी तुमच्यावर मरायला तयार आहे। आणि येशू ख्रिस्त त्या शेवटच्या रात्री बऱ्याच गहन महान गोष्टी बोलतो आणि बोलता बोलता देवाची मानवा संबंधाची तारणाची योजना पूर्ण करत असतो। हे या पृथ्वी तलावर असणाऱ्यांना याजकाला कळालं, ना ज्ञानी लोक, जे परुषी, शास्त्राचा अभ्यास करणारे अभ्यासक, जे निर्गमाच्या पुस्तकामध्ये देवाचा पुत्र येणार आहे, कोकऱ्याचं अर्पण होणार आहे आणि तारणाची योजना पूर्ण होणार आहे, हे कोणाला त्या ठिकाणात समजलं नाही। येशूला ज्यावेळेस पकडलं आणि मग पेत्र, जो तावाने बोलत होता की मी तुम्हाला मरू देणार नाही, वेळ पडली तर मी तुमच्यावर मरेल, आणि पेत्राला ती गोष्ट पाहिल्यावरती त्याला कळलं की मी प्रभूला काहीतरी अभिवचन दिलं, आणि त्यानं याजकाच्या जे चाकर आहे त्या चाकराची तलवार काढली आणि त्या चाकराचा उजवा कान त्यानं कापून टाकला। बरं, आता या सगळ्या घडामोडीमध्ये याजकाच्या चाकराचा कान या पेत्रानं कापणं गरजेचं का? हो, गरजेचं होतं। जर पेत्रानं याजकाच्या चाकराचा कान कापला नसता, जो सिद्धांत, जे तत्व पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलं होता, त्याच्यामध्ये शुद्धीकरणाचा एक नियम दिला होता। 3 प्रकारचे कुष्ठरोग, या 3 प्रकारच्या कुष्ठरोगाला घालवण्यासाठी असं म्हटलं, तो कुष्ठरोगी जर शुद्ध करायचा तर त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला
उजव्या पायाच्या अंगठ्याला कोकऱ्याचं रक्त लावायचं, मग तो कुष्ठरोगी शुद्ध होणार आणि त्याची शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार. तर याजकानं ते काम करायचं असतं. बरं, तो नियम देत असताना 2 पारवे आणायचे, एक पारवा कापायचा आणि दुसरा पारवा मोकळा सोडायचा. आणि तो जो पारवा कापला त्याचं रक्त याजकानं घ्यायचं आणि 7 वेळा त्या अंतरपटावरती शिंपडायचं, असा नियम जुन्या करामध्ये दिला होता. 7 उद्गाराकडे जाताना 7च उद्गार का? 2 का नाही, 3 का नाही, 4 का नाही, 7 उद्गारातलं तत्व किंवा सिद्धांत काय? याजकानं 7 वेळा ते रक्त घ्यायचं आणि अंतरपटावरती शिंपडायचं, मग शुद्धीकरणाची प्रोसेस पूर्ण होणार आहे. एक पारवा कापायचा आणि दुसरा सोडून द्यायचा. आता 2 पारव्यापैकी कापलेला पारवा तर प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि मुक्त झालेला पारवा आम्ही आहोत. जर एक पारवा कापला नाही तर दुसरा पारवा मुक्त होणार नाही. आणि म्हणून आता त्या पारव्याचं रक्त याजकानं काय करायचं, तर ज्याला शुद्ध ठरवायचंय त्याच्या कानाच्या पाळीला, त्यानंतर अंगठ्यावरती, उजव्या पायाच्या अंगठ्यावरती ते रक्त पडलं पाहिजे, मग शुद्धीकरणाची प्रोसेस पूर्ण होणार आहे. मग प्रभू येशू ख्रिस्ताला पकडलं आणि इकडं जेव्हा येशू ख्रिस्त याच्या संबंधानं महायाजक कैफा त्याला विचारतो, तो देवाचा पुत्र आहेस का? तो म्हटला, होय तुम्ही म्हणता तसं आहे. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर कैफा याजकानं आपला झगा फाडला. आणि झगा फाडणं याचा अर्थ याजकाचं याजकपण रद्द होणं. याजकानं झगा फाडला का? तर कैफा याजकासमोर एक महायाजक प्रभू येशू ख्रिस्त होता आणि त्याला परमपवित्र स्थानामध्ये कोकऱ्याचं रक्त घेऊन जायचं होतं. कशाला? जगाला निर्दोष ठरवण्यासाठी. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं, निर्दोष ठरवण्यासाठी उजव्या कानाची पाळी, उजव्या अंगठ्याचं बोट याच्यावरती रक्त पडलं पाहिजे. इकडं या पेत्रानं काय केलं, या याजकाच्या चाकराचा उजवा कान कापला, त्याच्या पाळीला रक्त लागलं, त्याच्या अंगठ्यावरती रक्त पडलं आणि प्रभू येशू ख्रिस्तानं पुन्हा तो कान तिथं चिटकवला. मग प्रोसेस पूर्ण झाली. तुम्ही आणि प्रत्येक जण निर्दोष ठरलं गेलो. मग 7 शब्द का? जकर्याच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये ते आम्ही वाचणार आहोत. जकर्याचं पुस्तक, मग त्या उद्गाराकडे आम्ही जाणार आहोत. जकर्याचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. जकर्या 3:9. मी यहोशवा पुढे ठेवलेला चिरा पहा. चिरा पहा. एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. 7 डोळे आहेत. पहा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्याचवर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन. एक प्रगटीकरण जखऱ्याला त्या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. त्या देशाचा अधर्म 1 दिवसामध्ये दूर करण्यासाठी जी चिरा यहोशवानं पाहिली, तो तिथं असं म्हटलं, मी यहोशवा समोर एक चिरा पाहिला, त्या चिऱ्याला 7 डोळे होते. त्या 7 डोळ्यानं त्या देशाचा अधर्म एका दिवसामध्ये दूर होणार होता. आता याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं, अधर्म दूर करण्यासाठी कोकऱ्याचं बली, वर्षानुवर्ष कोकऱ्याचं बली दिलं जात होतं. कोकरे मरत होते पण अधर्म दूर होत नव्हता. परंतु प्रभूनं पाहिलं, जो पृथ्वी तलावरचा मनुष्य ज्याला देवानं घडवलं, हा घडलेला मनुष्य कोकऱ्याचं अर्पण करून पुन्हा पाप करण्यासाठी मोकळा होत होता. पाप करायचं, कोकरा कापायचं, पाप करायचं, कोकरा कापायचं. बरं, कोकरा कापण्यामागे देवाची धारणा काय होती? आता प्रश्न तो पण येतो, आमचा देव काय मग नुसतं
अर्पण करून कोकरे मारून त्या कोकऱ्याची तडफड, त्याचं फडफड, त्याचं रक्त सांडणं हे पाहिल्यावर देवाला आनंद वाटतो. अशा प्रकारचे आमचे विचार बनतात. परंतु तसं नाही. एक कोकरा कापताना ज्या कोकऱ्याचं बली दिलं त्या कोकऱ्याची होणारी तडफड पाहून माणसाला त्याला जागं करायचं होतं, धार्मिक व्यक्तीला त्याला जागं करायचं होतं. हा कोकरा तुझ्या पापासाठी मरत आहे, म्हणजे जो दंड तुला व्हायला पाहिजे तो दंड त्या कोकऱ्यावरती जात. कदाचित त्याची तडफड पाहून याचं मन हृदय होईल, त्याच्या मनामध्ये काहीतरी होईल, सौम्य बनेल आणि त्याच्या मनाचं परिवर्तन करेल. पण घडलं काय? उलट मनुष्य कठोर बनत गेला. मग देवाला आपल्या पुत्राला पृथ्वी तलावरती पाठवावं लागलं आणि अधर्म दूर करण्यासाठी त्या चिऱ्यावरती नक्षीकाम खोदावं लागलं. आणि त्या नक्षीकाम खोदताना त्या चिऱ्याला 7 डोळ्यांची गरज आहे. 7 डोळे का? तर जगाला पाप क्षमा मिळावी, लोकांनी पापापासून दूर व्हावं, पाप त्यांना समजावं. बघा, डोळ्याचं एक महत्व जर तुम्ही पाहिलं ना, तर आम्ही पाहतो पहिल्यांदा हा जो डोळा आहे ना, मनुष्य एदेन बागेतनं बाहेर पडण्याचं काम फक्त डोळ्यानं केलेलं आहे. हवेनं फळ पाहिलं, तिच्यामध्ये पाप शिरलं. आता आणखीन एक चिरा आला, त्या चिऱ्यावरती नक्षी खोदली आणि त्याला 7 डोळे दिले. 7 डोळ्यानं पुन्हा मनुष्य एदेन बागेत येणार होता, पुन्हा स्वर्ग राज्यामध्ये पोहोचणार होता. जी देवाची योजना होती, देवाच्या लोकांनी त्याच्याबरोबर राज्य करावं, मग 7 डोळे दिले. आणि 7 डोळे ज्ञान आहे. डोळ्यानं ज्ञान होतं, समजतं काय ते. परंतु कित्येक लोकांना याचं ज्ञान नाही. हे 7 डोळे म्हणजे येशूनं वधस्तंभावरती उद्गरलेले 7 उद्गार आहेत. हे 7 डोळे, शमशोनाच्या 7 बटा, जो त्याच्यामध्ये असणारा अभिषेक. त्याला म्हटलं, जर या बटा कापल्या तर तुझ्यामध्ये शक्ती राहणार नाही. आमचं ख्रिस्ती जीवन, आमचे ख्रिस्ती तत्व, ख्रिस्ती सिद्धांत सगळं तुमच्याकडे आहे, पण 7 शब्दामधलं वर्तन तुमच्याकडे नसेल तर शमशोनाच्या बटा गेल्या कारणानं जसं शमश हतबल झाला, निष्पित पडला, तसं हे वर्तन जर तुमच्याकडे नसेल, हे 7 शब्द म्हणजे तुमचं वर्तन आहे. तुम्हाला ज्ञान समजावं, काय केलं पाहिजे. 7 शब्द ऐकून रडत घरी पडणं म्हणजे तुमचं चर्च अटेंडन्स नाही, ते वर्तन आहे, त्याच्यानं ज्ञान आहे, अधर्म दूर करण्याचं माध्यम आहे. तुमचा आणि माझ्या प्रत्येकाचा अधर्म, आम्ही जन्मता पापी आहोत, रोज आम्ही पाप करत आहोत. आणि या सगळ्या गोष्टीतनं एक एक शब्द, हा शब्द देव क्रुसावरती आमच्यासाठी, मंडळीसाठी, ख्रिस्ती परिवारासाठी बोलत आहे. एक एक शब्द, आणि तो शब्द समजावून घेणं फार गरजेचं आहे. त्या चिऱ्यावरती नक्षी खोदली अधर्म दूर करण्यासाठी. बरं, नक्षी पण साधी सुधी खोदली नाही हो. नक्षी खोदली ती त्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या दाढीचे केस उपटले, तोंडावरती चपराका मारल्या, कोणीतरी ठोसा मारला. एवढं करून भागले नाहीत. शुनेमकरीण म्हणते, माझा वल्लभ लाखात एक आहे. परंतु तीच गोष्ट यशाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, त्याच्या ठाई कोणतं सौंदर्य नव्हतं, लोक त्याला पाहून तोंड फिरवत होते, इतका त्याला कुरूप केला. का तर नक्षी खोदण्यासाठी. या मुखातनं निघणारे शब्द ज्याच्यामध्ये निंदा, ज्याच्यामध्ये दोष देणं आहे, ज्याच्यामध्ये कुणाचा तरी अपमान आहे, ज्याच्यामध्ये कुणा संबंधानं तरी टवाळी आहे, हे शब्द या मुखातनं निघले आणि प्रभूनं योजनेप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरती नक्षी खोदली. आजही जेव्हा अपशब्द तुमच्या मुखातनं बाहेर पडतात ना, निंदा बाहेर पडती, वाईट शब्द बाहेर पडतात, कुणाचा तरी अपमान करण्याची वृत्ती आमच्यामध्ये असती ना, तेव्हा तुम्ही नव्यानं या ख्रिस्ताच्या चेहऱ्यावरती नक्षीकाम खोदण्याचं काम करत आहात. आम्हाला वाईट वाटतं की त्याच्या तोंडावरती लोक थुंकले. पाप करणारा प्रत्येक व्यक्ती पुन्हा एकदा ख्रिस्ताच्या तोंडावरती थुंकण्याचं काम करत आहे. कधी तुमच्या तोंडातनं वाईट शब्द निघताना तुम्ही विचार पण करत नाही त्या गोष्टीचा. अरे मी ही गोष्ट बोलतो ते देवाला पसंत आहे का? परवाच मी बोलता बोलता कुणाला तरी बोललो, बरेच लोक म्हणतात स्वर्गामध्ये सगळे जाणार आहेत. पण तुम्हाला सांगू का, शास्त्रात असं लिहिलं, कोणी आपल्या भावाला मूर्खा म्हटलं, अरे वेडगळा म्हटलं, तर स्वर्गामध्ये
वरिष्ठ सभेमध्ये त्याचा खटला चालणार आहे, स्वर्गामध्ये खटला चालणार आहे. अहो किती अपशब्द बाहेर पडतात. आणि तुम्ही फक्त आजच्या दिवशी गुड फ्रायडेला येता आणि ख्रिस्ताच्या तोंडावरती लोक थुंकले याच्याबद्दल खेद व्यक्त करता, पण तुम्ही वाईट बोलताना तुम्ही ख्रिस्ताच्या तोंडावर थुंकत आहात हे कधीच तुमच्या लक्षामध्ये येत नाही. शब्दावरती नियंत्रण आलं पाहिजे. एक शब्द बोलताना तिथं 500 लोक त्याच्या तोंडावरती थुंकले, एक दोघांना नाही हो, 500 लोक त्याच्या तोंडावरती थुंकले. पण बायबल सांगतं वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प बसावं तसा तो गप्प बसला. त्यानं तोंडातनं शब्द काढला नाही. तेच ख्रिस्ती जीवन आमचं आहे. आम्ही म्हणतो आम्ही ख्रिस्ती आहोत, मग ख्रिस्ताचं जीवन आमच्यामध्ये आहे का? तोंडावरती थुंकले, आम्हाला तोंडावर एखादा शब्द बोलला तर त्याच्यावर आम्ही कितीतरी वाद घालतो. मग कुठं गेलं आमचं ख्रिस्तीपण? कुठे आमची तत्व? कुठे आमचे सिद्धांत? त्याच्या दाढीची केस उपटले, तोंडावरती नक्षीकाम खोदलं. नक्षीकाम खोदताना साधं सुद्धा नक्षीकाम नाही हो, एक आसूड बनवला. त्या आसूडाला खिळे आणि मानवी हाड यांचे गळ आणि वादी अशा 3 असणाऱ्या त्या वाद्या बनवल्या. आणि जेव्हा ती वादी ख्रिस्ताच्या पाठीवरती मारत होते तेव्हा ते खिळे आणि ती हाड आतमध्ये ख्रिस्ताच्या मांसामध्ये घुसत होती. आणि वादी उचकटल्यावरती जेवढं मांस त्या वादीला लागेल तितकं मांस उचकटून काढून त्याची सगळी पाठ सोलून काढत होते. एवढं नक्षीकाम त्याच्यावरती केलं, एवढं नक्षीकाम त्याच्यावरती केलं. हातात खिळे ठोकले, पायामध्ये खिळे ठोकले आणि गुलगुथा टेकडी या टेकडीवरती त्याला लटकवलं. काय गुलगुथा टेकडीचं महत्व आहे? का त्याला तिथं बाहेर नेलेले? गावाच्या बाहेर वलांडणाच्या सणाचा नियम होता, कोकरा वेशीच्या बाहेर नेऊन त्याला मारावं. दशमीला आत आणावं, चतुर्दशीला मारावं. आणलं त्याला झावळ्याचा रविवार, त्याला म्हणतात तुम्ही ती दशमी. जेव्हा तुम्ही यहुदी कॅलेंडर पाहाल तर यहुदी कॅलेंडर प्रमाणे ते दशमीला आतमध्ये येतो, चतुर्दशीला त्याला वधतात. चतुर्दशी. आणि गावाच्या बाहेर वेशीच्या बाहेर त्याला मारायचं. गुलगुता टेकडी पण वेशीच्या बाहेर. गुलगुता टेकडीचं वैशिष्ट्य काय? तिथंच का मारायचंय? त्याचं कारण आहे, गुलगुता टेकडी म्हणजे कवटीची जागा. आणि कोणाची कवटी माहिती का? आदामाची कवटी. पहिला आदाम ज्यानं पाप केलं आणि सर्व मानव जातीवरती दंड आणला. एका मनुष्याच्या द्वारे पाप जगामध्ये शिरलं, सगळी मनुष्य शापित झाले. आता एक मनुष्य धार्मिक जीवन जगणार, तो दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त. तो पहिल्या आदामाला सांगतो तुझ्याद्वारे मरण आलं, माझ्याद्वारे जीवन प्राप्ती होणार आहे. त्या टेकडीवरती, त्या गुलगुता टेकडीवरती नेऊन त्याला क्रुसावरती लटकवलं. आणि लटकवल्यावर त्यानं पहिलाच उद्गार, त्याचा क्रम लक्षात घ्या, त्याचा क्रम लक्षात घ्या, मानवी जीवनातली तत्व सिद्धांत लक्षात घ्या. क्रुसावरती असताना शास्त्रात सांगितलं, तो त्या ठिकाणामध्ये म्हटला, हे बापा यांना क्षमा कर, का तर हे काय करतात ते त्यांना कळत नाही. आता थोडासा इतिहास बायबलचा आपण पाहूया. का त्याला जगासाठी क्षमा मागावी लागली? पहिला न्याय आल्यानंतर त्यानं पृथ्वीचं अवलोकन केलं नोहाच्या दिवसामध्ये. तो म्हणतो सगळी पृथ्वी भ्रष्ट झालेली. 8 लोकांचं कुटुंब, 8 लोकांमध्ये जो नोहा, तो नोहा नीतिमान आहे. आणि या नीतिमान व्यक्तीकडे त्यानं पाहिलं आणि म्हटलं सगळ्या जगाचा नाश करून टाकतो. 8 लोकांचं कुटुंब वाचवलं. नोहाचं कुटुंब तारवामध्ये गेलं, अखिल जगाचा नाश झाला. उद्देश काय? जगामध्ये पाप कधी राहू नये. आता विचार करा, नोहा तारवातनं बाहेर आला, सगळे पापी मेले, परत पाप जगात आलं कसं काय? नीतिमान एकटा नोहा होता, त्याचा परिवार होता, धार्मिक होता. धार्मिक लोक तारवातनं, सगळ्यांनी धार्मिकता वाढली पाहिजे, जगामध्ये धार्मिकता वाढली पाहिजे, देवाला पसंत पडणारं जीवन जगलं पाहिजे. पण प्रभूनं बघितलं, नोहा तारवातनं बाहेर पडल्या पडल्या त्यानं काय केलं? द्राक्षीचा मळा लावला. द्राक्षे चांगले आल्यानंतर झिंगला, द्राक्षरस पिला, झिंगला, उघडा पडला. त्याच्या मुलानं, त्यातल्या एका मुलानं काय केलं?
आपल्या बापाची नग्नता जाऊन भावांना सांगितली आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये हे सगळे असणारे पाबंड त्याच्यामधला एक जो आहे आणि तो आला आणि त्यानं काय केलं, आपल्या बापाची नग्नता झाकली. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल 2 प्रकारची कॅटेगरी. एक, बापाची नग्नता लोकांना सांगणं. सगळ्यात मोठं पाप कोणतं माहिती का? नग्नता म्हणजे पाप आहे. पाप जगामध्ये येतं कसं? जेव्हा पापाची वाच्यता करत लोक फिरतात तेव्हा पाप जगाला दिसतं. आणि मुलानं बापाची नग्नता जगासमोर उघडी केलेली आहे. त्याच्या बापासंबंधानं सांगितलं. दुसरा जो मुलगा आहे आणि तो मुलगा येतो आणि तो आपल्या बापाची नग्नता झाकतो. म्हणून बायबल सांगतं दुसऱ्याच्या अपराधाला उघड करण्यापेक्षा एकमेकाचे अपराध झाका. त्याच्या संबंधानं सांगितलं. आता पाप परत वाढलं. मग देव म्हटलं जगाचा नाश नको. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला कळेल सदोम गोमोरा एका विशिष्ट जागेचा ठिकाणाचा देवानं नाश केला. का? त्या सदोम गोमोरातलं पाप स्वर्गापर्यंत ओरड करत गेलं. अग्नी आणि गंधकाच्या द्वारे नाश. मग कुठं पाप थांबलं? पाप परत वाढलं. आता देवाला प्रश्न पडला, या मानवाला ज्याच्यासाठी मी निर्माण केलं तो मनुष्य तर पापच करत आहे, काय करावं? मग निनिवेकडे देवानं काय केलं? योनाला सांगितलं, जा निनिवेच्या लोकांना सांग जसं सदोम गोमोराचा नाश केला आता अग्नी आणि गंधकाच्या द्वारे तुमचा नाश करणार आहे. मग योना गेला, त्यानं सांगितलं नाश होणार आहे, नाश होणार आहे. राजानं ऐकलं. त्यानं काय केलं माहिती का? त्यानं सगळ्या लोकांना सांगितलं उपवास करा, गोंताट नेसा, पशु पक्षी प्राणी. त्यांनी अन्न सेवन केलं नाही, उपवास करायला लागले. देवाला कळालं मी एवढा नाश केला पण एक सुद्धा व्यक्ती पश्चाताप करून वळला नाही. पण जेव्हा पश्चातापाचा संदेश लोकांना दिला आणि असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, जा निनिवेचा अग्निगंधकाच्या द्वारे नाश करणार होता परंतु निनिवेनं पश्चाताप केला आणि देवानं क्षमा केली. मग प्रभूला कळलं मानवाला वाचवायचंय तर क्षमा हेच हत्यार वापरलं पाहिजे. आणि ते हत्यार जगामध्ये घेऊन प्रभू येशू ख्रिस्त आला आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आल्यावरती एकच संदेश दिला, एकच ची घटना. ज्या संदेशानं शास्त्री आणि पुरुषांचं रक्त खवळत होतं. शास्त्री आणि पुरुष. आठवतं का तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्त एकदा पहाटेच्या समयी देवाच्या मंदिरामध्ये वचन शिकवत असताना धार्मिक लोक पहाटेच्या प्रार्थनेला जाण्याच्या ऐवजी ते एका व्यभिचार करणाऱ्या स्त्रीच्या घरामध्ये गेले तिला व्यभिचार करताना पकडायला. व्यभिचार करत आहे, पकडलं. शास्त्र घेऊन येशूकडे आले आणि येशूला सांगायला लागले, शास्त्रात असं लिहिलं व्यभिचार करताना कोणी सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारलं पाहिजे. प्रभूजी आपलं याविषयीचं मत काय? तर म्हटलं बरोबर आहे. आणि हातात दगड पण घेऊन आलेत. बघा ख्रिस्ती लोक तेव्हापासून तयारच आहेत बरं का. कोण सापडतं कुणाला दगडाने ठेचा, तेव्हापासून तयार आहेत. आले प्रभूकडे. प्रभूने त्यांना म्हटलं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. प्रभू मारू का दगड? मारण्याचा अधिकार तेव्हा आहे ज्यानं अजूनपर्यंत कधी पाप केलं नाही. तसेच थांबले. त्यांना वाटलं प्रभूला काय माझं पाप माहितीये? माशाच्या पोटातली 2 नाणी ज्याला माहितीये, ज्यानं चर्चा करताना शिमोनाच्या घरामध्ये मरिया आलाबस्त्र कुपी ओतताना काही लोकांनी मनामध्ये विचार केला एवढ्या मोठ्या पैशाची नासडी कशासाठी करतात? त्यास प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो गोरगरीब नेहमी तुमच्या जवळ आहे, तुमच्या मनात काय चाललंय हे देवाला ठाऊक असतं. आणि प्रभूनं काय केलं माहिती का? त्या लोकांना म्हटला ज्यानं दगड मारा, ज्यानं अजूनपर्यंत पाप केलं नाही. तसेच थांबले. येशूनं जमिनीवरती लिहायला सुरुवात केली. मिस्टर मनोज तेलोरे मोठे मोठे संदेश देता पण घरी गेल्यावर तुमचा मोबाईल, तुमचे विचार, तुमच्या कृती, तुमचं कारस्थान, एकमेकाविरुद्ध करत असलेलं कारस्थान, तुमच्या मुखातले शब्द, मुखातले शब्द सोडा, तुमच्या डोक्यातले विचार सुद्धा तो जाणतो. ते पाप, विचारांचं पाप. शास्त्र काय सांगतं माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर असताना काही धार्मिक लोक नेहमीच येशूला अति धार्मिक असल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी येशूला विचारलं व्यभिचार म्हणजे नेमका काय? एखाद्यानं सोडलेल्या स्त्रीशी लग्न करणं हा व्यभिचार आहे का?
विचारलं त्याने, प्रश्न आला त्यांच्या डोक्यामध्ये. मग येशू ख्रिस्त व्यभिचाराची व्याख्या सांगताना काय म्हणतो माहिती का? एखाद्या स्त्री संबंधानं तुझ्या डोक्यामध्ये वाईट विचार आला तर तू व्यभिचार करतो. थोडक्यामध्ये पाप हे विचारांमध्ये असतं प्रिया. विचारामध्ये आलेलं पाप कृतीमध्ये उतरतं. आणि आता क्षमा करण्याचा अधिकार देवाला आहे. या लोकांचे विचार त्या बाईला मारावं आणि येशूनं जमिनीवरती एकेकाचं पाप लिहायला सुरुवात केली. एक एक व्यक्ती दगड टाकून निघून गेला आणि तिथं ज्यानं अजूनपर्यंत पाप केलं नव्हतं तो प्रभू येशू ख्रिस्त होता. त्या बाईला विचारतो, बाई कोणीच तुला दगड मारला नाही का? ती म्हटली, नाही महाराज. तो जा, मी तुला माफ करतो, इथून पुढे पाप करू नकोस. त्याचं मिशन होतं फक्त क्षमा, फक्त क्षमा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्ही ख्रिस्ती आहात तुमचं मिशन क्षमा असलं पाहिजे. पण आमच्याकडं क्षमा ही फक्त प्रार्थनेपुरती आहे. प्रार्थनेपुरती कोणतं? जशी मी आपल्या अपराधांची, ते पोपटासारखं बोलतात का प्रभूच्या प्रार्थनेमध्ये. आणि शब्द काय? जशी मी आपल्या अपराधांची. आणि आमची क्षमेची पद्धत काय माहिती का? कोणी जर आमचे गुन्हे केले आणि तो येऊन म्हटला ना सॉरी सॉरी, एक तर त्याला सॉरी म्हणण्यासाठी आम्ही नाक घास, अमकं कर तमकं कर, आणि असंच सगळ्या लोकांसमोर सांगितलं पाहिजे. 4 माणसात त्यांनी माझा अपमान केला, मी मंडळी जमा करेल, त्याच्यासमोर त्याचा अपमान होईल, आणि परत मी ख्रिस्ती रात्री झोपताना काय आला तर काय झोपताना प्रार्थना करता? आता सगळ्याचे तोंड बंद होतील. रात्री आला तर मला, आणि प्रार्थना काय केली आता? शेवटची प्रार्थना. अहो, शेवटची प्रार्थना नाही केली तर पाळकाची ट्रान्सफर होईल. आता त्यांना शेवटची प्रार्थनेचं महत्व समजत नाही. अहो, शेवटची प्रार्थना करूच नका. क्षमा करत नाही तर प्रार्थना करण्याचा कोणी अधिकार तुम्हाला दिलाय? क्षमा करत नाही, सगळं करता, पोपटासारखं बोलता, आणि बोलताना एवढं डेअरिंगने बोलतो प्रभूच्या प्रार्थनेमध्ये, जशी मी आपल्या अपराधांची. क्षमा कोणाची करायची? अपराधी, गुन्हेगार, ज्यानं तुमचं अहित केलेलं आहे, ज्यानं तुमच्याविषयी वाईट बोललेलं आहे, ज्यानं तुमची निंदा केलेली आहे, ज्यानं तुम्हाला दोष दिलेले आहेत, ज्यानं तुम्हाला क्रुसावर, जसं ख्रिस्ताला क्रुसावरती दिलं. येशू ख्रिस्त कुणासाठी प्रार्थना करत आहे? ज्यांनी त्याला क्रुसावरती दिलं त्यांच्यासाठी मध्यस्थी करत आहे. लक्षात घ्या, कोण गुन्हेगार आहे हा प्रश्न नाही, प्रभूनं शिकवलंय. पहिला शब्द, हे बाप्पा यांना क्षमा कर. का क्षमा करायला सांगितली? कारण येशू ख्रिस्त या जगामध्ये फक्त क्षमा घेऊन आलेला आहे. त्यानं त्या स्त्रीला क्षमा केली. शमरोनी स्त्रीला तो पापा संबंधानं बोलतो. शमरोनी स्त्रीचं परिवर्तन होतं. पापी स्त्रीला त्यानं क्षमा केली. लक्षात घ्या, ख्रिस्ती जीवनातला सगळ्यात मोठा आधार, सगळ्यात मोठा बेस कोणता असेल तर क्षमा. जर तुम्ही क्षमा करत नाही तुम्हाला कधीच क्षमा मिळू शकत नाही. हे कान उघडे ठेवून ठेवा. आणि येशू ख्रिस्त आता स्वर्गामध्ये या वधस्तंभावरती प्राण अर्पण करून स्वर्गामध्ये जाणार आहे. आणि त्याला ठाऊक आहे, स्वर्गामध्ये जाण्यासाठी मला प्रत्येक व्यक्तीला क्षमा करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वर्गाच्या राज्याची कल्पना तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही क्षमा करू शकत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, क्षमा न करता तुम्हाला कब्रस्तान मिळेल, पण क्षमा न करता तुम्हाला कधी स्वर्ग राज्य मिळणार नाही. तुम्ही कबरेपर्यंतचे ख्रिस्ती बनाल, तुमचं पुनरुत्थान होईल, पण तुमचा न्याय होणार आहे. तुम्हाला दंड भोगावा लागणार आहे. म्हणून शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो क्षमा करा. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं यहेजकेलचं पुस्तक 18 अध्याय त्याची 21 पासून 27 पर्यंतची वचनं वाचू. काय त्या ठिकाणामध्ये देवाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक व्यक्ती संबंधानं, पापी व्यक्ती संबंधानं देवाच्या अंतःकरणामध्ये काय योजना आहे ते आम्ही वाचणार आहोत. यहेजकेल 18 अध्याय 21 पासून 27 पर्यंत. तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापापासून, दुष्टानं आपण केलेल्या सर्व पापापासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळावेत. आणि तो नीतीनं व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल. मरावयाचा नाही.
त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाही. त्याच्या हिशोबी धरले जाणार नाही. त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. प्रभु परमेश्वर म्हणतो दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय. त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष होतो हा 27 पर्यंत. तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला व अधर्मिकाच्या सर्व अमंगळ आचरणाप्रमाणे वागू लागला. तर तो वाचावा काय. त्याने केलेली सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. आता 2 प्रकारच्या गोष्टी या ठिकाणात सांगितल्या. तो म्हणतो दुष्टानं पापात मरावं ही माझी इच्छा नाहीये. मिशन काय देवाचं. कोण किती पण मोठा पापी असला, किती मोठा गुन्हेगार असला, पण जर तो त्याचा मार्ग सोडायला तयार आहे तर माझी इच्छा आहे की प्रत्येकानं, म्हणून योहान 3:16 सगळ्यांचं पाठ आहे, देवानं जगावर एवढी प्रीती केली की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. म्हणजे देवाची इच्छा काय. जारकर्मी, वेश्याकर्म करणारे, चोर, जकातदार, लुटारू सगळे लोक देवाच्या राज्यामध्ये यावेत. येणार कसे स्वर्गाच्या राज्यामध्ये. पण धार्मिकानं स्वर्ग राज्य बंद करून ठेवलं. आमच्याकडे काय, दगड घ्यायचा आणि मारायचा. व्यभिचारी स्त्री सापडली मारायचा, चोराला वधस्त मी देऊन टाकलं, जक्क्याला वाळीत टाकून दिलं. प्रभूनं तसं केलं नाही. ईश्वर आल्यानंतर या शास्त्री पुरुषांचं सगळ्यात मोठा त्यांचं कुरकुर काय होती, तुमचा गुरु पापी लोकांच्या जवळ राहतो, पापी लोकांबरोबर बसतो उठतो, जेवायला पण तेच लोक सांगते. त्याच प्रभू येशू ख्रिस्त एक वाक्य बोलतो, अरे रोग्याला वैद्याची गरज आहे तसं प्रत्येक पापी व्यक्तीला येशूची गरज आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तो म्हणतो एक पापी व्यक्ती पश्चाताप करतो, आपला मार्ग बदलतो, तो मार्ग बदलला, त्याचं तारण झालं तर प्रभूला आनंद होतो. पण धार्मिकाचं नाही. धार्मिक व्यक्ती काय करतो, तो दुर्वर्तन करतो. दुर्वर्तन कोणतं आहे. धार्मिक कसं काय दुर्वर्तन करेल. मी आता कसं काय दुर्वर्तन करेल. मी तर प्रिचिंग करतो, मी दर रविवारी चर्चला जातो, मी दशांश देतो, दानधर्म करतो, मग कसं काय दुर्वर्तन असेल माझं. क्षमा न करणं हे दुर्वर्तन आहे. क्षमा न करणं हेच दुर्वर्तन आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, शास्त्रामध्ये ती गोष्ट सांगितलं नाही का, एका मनुष्याला राजानं 1 लाख रुपये उसने दिले, मग तो फेडू शकला नाही. राजानं त्याला बोलवलं, त्याला म्हटलं ये पैसे दे. मग त्याला बंदिशाळेमध्ये टाकलं. तो गयावया करायला लागला, महाराज मला माफ करा, माझ्याकडे तेवढी रक्कम नाही, मला क्षमा करा, माझी लेकरं बाळ आहेत त्यांना, आणि तुम्ही मला बंदिशाळेत टाकलं तर त्यांचं कोण पाहणार आहे. राजाला दया आली, त्याने त्याला 1 लाख रुपये माफ केले. हा बाहेर पडला, आणि बाहेर पडल्याबरोबर एकानं त्याचे 100 रुपये घेतले होते, त्याची गच्ची धरली आणि त्याला बंदिशाळेमध्ये टाकलं. मग राजाच्या कानावरती ती बातमी गेली. राजा म्हटला, मी 1 लाख रुपये तुला माफ केले, तू 100 रुपये माफ करू शकत नाही का. आमचं तसंच आहे हो, आमच्या एवढ्या पापांची प्रभूने आम्हाला क्षमा केली, पण दुसऱ्याच्या अपराधाची एवढी सुद्धा आम्ही क्षमा करत नाही. तरी आम्ही स्वतःला धार्मिक आणि आम्ही ख्रिस्ती म्हणतो. आणि बायबल सांगतं, किती तुम्ही चर्चला आला, किती दानधर्म केला, पण क्षमा केली नाही तर तुम्ही दुर्वर्तन करत आहात. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट क्षमा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही क्षमा कराल तशीच तुम्हाला क्षमा मिळणार. लक्षात घ्या, वर्षानुवर्षाचं असणारं एकमेकातलं वैर संपुष्टात आलं पाहिजे. क्षमा न करता प्रार्थना करू नका. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, जो क्षमा करत नाही त्याला प्रार्थना करण्याचा सुद्धा अधिकार नाही. गुडघे टेकू पण नका, गुडघे टेकू पण नका. माझ्याकडे तेवढा वेळ नाही, पण तुम्हाला एक एक वचन दाखवली तर तुम्हाला कळेल. दान सुद्धा टाकण्याचा अधिकार क्षमा न करणाऱ्याला नाहीये. दान टाकण्याचा पण अधिकार नाही. पण आम्ही काय करतो माहिती का, एक भलं मोठं पाकिट देतो, त्या पाकिटावर रक्कम लिहितो,
आणि आमचं नाव मोठं व्हावं म्हणून ती दानाची दौंडी पिटवतो. पण जेव्हा तुमच्या नावाची घोषणा केली जाते, तुमच्या दान पात्रामधलं दानासंबंधानं बोललं जातं, तर स्वर्गातला देव पहिल्यांदा विचारतो, अरे दानापेक्षा क्षमा केली असती ना तर स्वर्गामध्ये येण्यासाठी तुला जागा राहिली असती. म्हणून लक्षात ठेवा, दानापेक्षा सुद्धा क्षमा महत्वाची आहे. कोण क्षमा करू शकतो? कलेसीकराचं पत्र 3 अध्याय 12 आणि 13 वचन वाचूया. कलेसीकराचं पत्र. कोण क्षमा करू शकतो? कोणत्या व्यक्तीला क्षमा करतं आणि क्षमेचा परिणाम तुमच्या जीवनावरती काय होतो? कलेसीकराचं पत्र 3 अध्याय 12 आणि 13 वचन. ती क्षमा आम्हाला करावी लागती, नाही केली तर कशा पद्धतीने प्रभू आमच्या जीवनाकडे पाहतो. हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. कलेसीकराचं पत्र 3 अध्याय 12 आणि 13 वचन. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गारहाणे असल्यास आपसात क्षमा करा. आता हे बाप्पा यांना क्षमा कर. सगळे लोक पहिला शब्द हे बाप्पा यांना क्षमा कर आणि त्या क्षमेच्या शब्दाकडं लक्ष घालतात आणि तेवढ्या पुरतं तेवढं ऐकून घेतात. पण इथं कलेसीकराच्या पत्रामध्ये या कलेसीकराच्या मंडळीला पौल त्या ठिकाणामध्ये सांगत आहे की तुम्ही देवाचे निवडले लोक आहात. कोण देवाचे निवडले लोक आहेत? तुम्ही पवित्र आहात. 2 शब्द वापरले. तुम्ही पवित्र आणि देवाचे निवडले लोक. म्हणजे पवित्रतेचा संबंध कुठे आहे? क्षमेशी. पवित्रतेचा संबंध कपड्याशी नाही. मला माहिती की जेव्हा प्रबोधन असतं तेव्हा आमच्याकडे कपडे कुठले असतात? पांढरे. का तर तुम्ही तो आज पवित्र विधी आहे. मी बऱ्याच ठिकाणात बोलतो जाऊन तिथं, कपडे पांढरे आणि दात पिवळे तंबाखूनी. कपडे पांढरे आहेत, दात पिवळे आहेत आणि पवित्र पापी काय करतात माहिती का? आज प्रभूचन तोंडातलं काढायचं, बाहेर टाकायचं नाही. त्यांची मान जर तुम्ही बघितली, खालची मान वर नाही. आणि प्रबोधन संपल्यावर जे ताठमानेचं जीवन त्यांचं असतं, क्षमा न करण्याची वृत्ती, हे लोक कपड्यानं पवित्र ठरणार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही पवित्र ठरता. प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांपेक्षा वेगळा देव का ठरला असं म्हटलंय या पृथ्वी तलावरती. जेव्हा जेव्हा जगामध्ये पाप वाढतं तेव्हा पाप्याचा नाश करण्यासाठी देवाला जन्म घ्यावा लागतो. परंतु पहिला देव या पृथ्वी तलावरती आला, त्यानं पाप्याचा नाश केला नाही तर त्याला क्षमा करून त्याला तारण दिला. हे वेगळंपण आहे. ख्रिस्ती लोकांमध्ये हे वेगळंपण असलं पाहिजे. कोणतं? क्षमा सगळे लोक करू शकत नाहीत. या पृथ्वी तलावरती जगातल्या सगळ्या लोकांना क्षमा करता येत नाही. क्षमा फक्त तो व्यक्ती करू शकतो ज्याच्यामध्ये सहनशीलता आहे. आणि सहनशीलता या शब्दाला जर दुसरा शब्द शोधला तर त्याला इलॅस्टिक म्हटलेला आहे. इलॅस्टिक म्हणजे कळतं का? किती ताणता येईल तेवढं ताणणं. जे तुटत नाही ते खरं इलॅस्टिक. किती पण तुम्हाला ताणू द्या, पण क्षमा तुमच्यातनं बाहेर पडली पाहिजे. का? तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं तर क्षमेच्या अंतःकरणाची गरज आहे. म्हणून त्यानं सांगितलं, हे बाप्पा यांना क्षमा कर. क्षमा करण्यासाठी प्रभूकडे मागा, तेव्हा मला सहनशीलतेचं अंतःकरण दे. आज परिवार विभक्त होण्याचं कारण एकमेकाचं सहन करू शकत नाही. नाती तुटण्याचं कारण एकमेकाचं सहन करू शकत नाही. सगळ्या जगामधलं वादाचं कारणच काय असेल तर क्षमा न करण्याची भावना. लोकांकडे सगळं आहे पण क्षमा न करण्याचं अंतःकरण त्यांच्याकडे नाही. आज आम्ही बघतो क्षमा नसल्या कारणानं पती पत्नी विभक्त होत आहेत. ख्रिस्ती समाजामध्ये जर तुम्ही बघितलं
तर त्याच्यामध्ये 67% कुटुंब म्हणजे लग्न झाल्यावर 67% कुटुंब विभक्त होतात. का विभक्त होतात? ते एकमेकाचं सहन करू शकत नाही. आणि बायबल सांगतं त्याच्यासाठी तुमच्या हृदयात, क्षमा ही हृदयातली गोष्ट आहे, ती तोंडानं बोलण्याची गोष्ट नाही. तोंडानं बोलण्याची गोष्ट नाही. तुम्ही तोंडानं लाग बोलता पण क्षमा करू शकत नाही. आणि कशी क्षमा असती माहिती का? उधळ्या पुत्र आपल्या बापाचं सगळी संपत्ती घेऊन जातो, कसबिनी बरोबर, वेश्य बरोबर ती उधळतो, पण जेव्हा भुकेनं व्याकुळ होतो आणि तो म्हणतो मी माझ्या बापाच्या घरी जाईल आणि त्यानं म्हणेल बाबा मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, मला घरामध्ये चाकराप्रमाणे ठेवा. पण त्याचा बाप त्याची वाट पाहतो. बाप त्याला येताना पाहून म्हणतो माझा मेलेला मुलगा जिवंत झाला, माझा हरवलेला मुलगा परत मिळाला. क्षमा करणं म्हणजे तसंच जसंच्या तसं परत नातं निर्माण करणं. क्षमेमध्ये नात्यामध्ये गुंफणं आहे, जशाच्या तसं नातं निर्माण करणं. बापानं मुलाबरोबर, मुलानं बापाबरोबर, सासूनं सुनेबरोबर समेटाची भावना त्यांच्यामध्ये असली पाहिजे. घरामध्ये राहताना कुठल्या प्रकारची आडी मनामध्ये ठेवून राहू नका. एकाचं तोंड एका दिशेला, दुसऱ्याचं तोंड दुसऱ्या दिशेला. घरामध्ये असणारे नातेसंबंध बिघडून गेलेले आहेत आणि तशाच परिस्थितीमध्ये तुम्ही चर्चमध्ये येता. मला कधी कधी दुःख वाटतं काही आई वडिलांचं. काही आई वडील सांगतात, मुलगा आणि सून चर्चमध्ये येतात, मागच्या बाकड्यावरती बसून निघून जातात, वाद करून गेलेत, परत आमच्या घरी सुद्धा येत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये कसं तुम्ही मंदिरात येऊ शकता? तुम्ही एकमेकाला क्षमा करू शकत नाही. म्हणून प्रभू बोलला हे बाप्पा यांना क्षमा करी, काय करतात ते त्यांना कळत नाही. हे तुझ्या मंदिराचं अंगण तुडवत या ठिकाणामध्ये येत आहे. तो कोणी सांगितलं तुम्हाला? कठीण अंतकरण, कठीण हृदय घेऊन देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही येत आहात. हे एकमेकाची मनं इतकी वाईट बनलेली आहेत. ते एकमेकावरती प्रेम करून, ख्रिस्तानं क्रुसावरती प्रेम दाखवलं, तो निर्दोष निष्कलंक असताना पाप्यांसाठी क्रुसावरती अर्पण झाला. मग त्या ख्रिस्ताची आठवण करत असताना परिवारातल्या लोकांना क्षमा करू शकत नाही, तुम्ही जगातल्या लोकांना काय क्षमा करू शकणार आहे? क्षमेचं अंतकरण आवश्यक आहे. क्षमा पहिल्यासारखी नाते निर्माण करतात. क्षमा मनुष्याला स्वच्छ बनवतात. क्षमा मनुष्याला पवित्र बनवते. लक्षात घ्या, बाप्तिस्मा केल्यानं तुम्ही पवित्र होत नाही, क्षमा केल्यानं तुम्ही पवित्र बनता. प्रभूचा मेजामध्ये सहभागी झाल्यावर तुम्ही पवित्र बनत नाही, क्षमा केल्यानं तुम्ही पवित्र बनता. म्हणून लक्षात ठेवा, क्षमा ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे. क्षमा जर केली नाही तर काय होतं? दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 21 अध्याय आणि त्याचं 11 वचन वाचणार आहोत. क्षमा न केलं तर नेमकं काय घडणार आहे? वाचूया आपण कोरिन्थीकराचं दुसरं पत्र 10 आणि 11 वचन. कोरिन्थीकराचं दुसरं पत्र, दुसरा अध्याय 10 आणि 11 वचन. ज्या कुणाला तुम्ही एखाद्या गोष्टींची क्षमा करता त्याला त्याच्याबाबत मीही क्षमा करीतो. मी पण क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हा करिता ख्रिस्ता समक्ष केली आहे. अशा हेतूने की कशासाठी क्षमा करायची? अशा हेतून की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. जो क्षमा करत नाही त्याच्यावर कोणाचा अधिकार आहे? सैतानाचा. आणि मग तुम्ही म्हणता ना हे आमच्या स्वर्गातील बापा. क्षमा तर करत नाही पण पोपटासारखं बोलता हे आमच्या स्वर्गातील बापा. आणि स्वर्गातला बाप काय म्हणतो? मी तुमचा बापच नाही, तुमचा बाप सैतान आहे. काय डेअरिंग हो तुमच्यामध्ये? क्षमा न करता हे आमच्या बापा म्हणण्याची कसं काय तुमच्या मुखामध्ये ते शब्द येतात? क्षमा न करता. बायबल सांगतो जो क्षमा करत नाही त्याच्यावर सैतान वर्चस्व करतो. मग काही लोक विचार करतात पाळक साहेब किती क्षमा करायची हो, तेच गुन्हे करतात हे लोक. तेव्हा तर आम्हाला क्षमा करायला सांगितले ना. किती वेळा क्षमा करायची? आम्ही म्हणतो नाही का किती वेळा क्षमा करायची, किती वेळा? आता तुझं 100 वेळा झालेलं आहे, पण बायबलमध्ये 365 वेळा एका दिवसात सांगितलेलं आहे. किती वेळा? 7च्या 70 वेळा, 365 वेळा नाही, 7 490 वेळा. 365 दिवस 490 वेळा रोज. एका व्यक्तीने किती गुन्हे केले? मला तर नाही वाटत कोणी एक व्यक्ती 490 गुन्हे करत असेल. आणि तो तुम्हाला गुन्हे करून तो तुम्हाला सॉरी म्हणायला यायला तर पाहिजे ना. अहो सॉरी म्हणला तरी आम्ही म्हणतो आता नाही
बरं, आमची क्षमा आम्ही कधी करतो माहिती का? 31 डिसेंबर. नाही, नवीन वर्षात सगळं काही नवीन व्हायला पाहिजे. 31 डिसेंबरला क्षमा, नवीन वर्षामध्ये हॅपी न्यू इयर, त्याच्यानंतरच्या संडेमध्ये पुन्हा वाद, पुन्हा 31 डिसेंबर, पुन्हा गुड फ्रायडे, पुन्हा नवीन वक्ता, नवीन गडी, नवा राज. तेलोरेला बोलवा, येशूला बोलवा, बेनिन बोलवा, आमोस सिंग बोलवा. फक्त काय, फार छान बोलले. पण मी देवाचे आभार मानतो. एक परिवार, एका परिवाराची साक्ष जे मला व्हॉट्सअपला कनेक्टेड आहे, ती साक्ष तुम्ही ऐकली असेल. एक बहीण कर्नाटकमध्ये राहिला, तिच्या पतीनं अतिशय एज्युकेटेड क्वालिफाईड मुलगी, इंजिनिअरिंग तिने केलं, लग्न करून तो घेऊन गेला. आणि मग चांगला संसार चाललेला होता. त्यानं लाडागोडी लावून तिचे सगळे कागदपत्र घेतले आणि फाडून टाकले. आणि तिला टॉर्चर करायला लागला, तिला त्रास द्यायला लागला. आता तिला खूप वाईट वाटलं. हा घरच्या लोकांशी बोलू देत नाही, तिचा फोन काढून त्यानं घेतला. ती घटस्फोटाची तयारी करतो की नाही, याच्याबरोबर मी राहणार नाही. आणि तेवढ्यात क्षमेचा तो संदेश त्या बहिणीकडे गेला. ती म्हटली, मी घटस्फोट देणार होते, परंतु पाळक साहेब तुमचा संदेश आला, मी माझ्या पतीला क्षमा केली आणि पुन्हा माझं तुटलेलं घरट उभं राहिलं. याच्यासाठीच प्रभू म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर. का? तुटलेली घरटी नीट होतात. सैतानाला वर्चस्व होऊ देऊ नका. तुमच्या परिवारामध्ये सैतानाचा अधिकार चालवू देऊ नका. तुमच्या मंडळीमध्ये सैतानाचा अधिकार चालवू देऊ नका. देवाचे प्रिय लोक, क्षमा ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देवानं दिलेली विशेष प्रकारची देणगी आहे. जगातले लोक क्षमा करू शकत नाही. जो ख्रिस्ती आहे तोच क्षमा करू शकतो. ग्रॅम स्टेन्सला त्याच्या लेकरांना जाळल्यावर त्याच्या पत्नीला विचारलं, सिस्टर काय केलं पाहिजे? ज्यानं तुमच्या नवऱ्याला जाळलं, ज्यानं तुमची लेकरं जाळली, तशाच पद्धतीनं त्या माणसाला जाळून टाकू का? ती म्हटली, नाही, जाळू नका, त्याला क्षमा करा. हे फक्त ख्रिस्ती व्यक्तीमध्ये ती गोष्ट आहे. तो गुणधर्म ख्रिस्ती व्यक्तीचा आहे. मी असं म्हणेल, ज्याच्याकडे क्षमा नाही तो ख्रिस्ती कधीच असू शकत नाही. क्षमा असलीच पाहिजे तुमच्यामध्ये. क्षमा करण्यासाठी आम्ही नेहमी जागृत असलं पाहिजे. प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय 31 वचन वाचणार आहोत. पहिला शब्द थोडासा मोठा असणार आहे, त्याच्यानंतर कमी कमी होईल. परंतु हे समजल्याशिवाय दुसऱ्याकडे जाण्यात काय उपयोगच नाही. जे स्वर्गामध्ये जायचं ते आम्ही कमी सांगतो आणि बाकीचा फापट पसारा भरपूर सांगतो. पण ज्याच्यानं तुम्ही ख्रिस्ती आहात का नाही ते सिद्ध होणार आहे. वाचूया प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय 31 वचन. काय म्हटले वाचा. हा, त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापाची क्षमा ही देणगी त्यानं इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवानं त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ऐका बरं का, आता जो क्षमा करतो देव त्याला उच्च पद देतो. आहात कुठं तुम्ही? आम्हाला असं वाटतं क्षमा करणं किंवा क्षमा मागणं हे सामान्य व्यक्तीचं काम आहे. कोण माघार घ्यायची, कोण क्षमा मागायला जायचं? क्षमा करणं किंवा हे दुर्बल व्यक्तीचं लक्षण आहे. पण बायबल सांगतं या इस्रायल लोकांना तारण आणि क्षमा देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला देवानं उच्च पद दिलं. ऐका, आज जेव्हा तुम्ही घरी जा, अशा व्यक्तीला कॉल कराल जिच्याशी तुमचा वाद आहे, अशा व्यक्तीशी तुमचं बोलणं चालू होईल, अशा व्यक्तीला तुम्ही भेटाल ज्याला अजूनपर्यंत तुम्ही क्षमा केली नाही. ही तुमची एक घटना देव तुम्हाला वरच्या स्थानी नेऊन ठेवणार आहे. वरच्या सगळ्यात वरची ती जागा आहे. तुम्हाला माहिती का, मी या पुलपिटवर आहे, मी महाराष्ट्रामध्ये जातो, ही माझी मोठी जागा नाही. मी जेव्हा एखाद्याला क्षमा करतो ना, ती सगळ्यात मोठी माझी जागा आहे. त्या जागेसाठी आम्ही तयार असलं पाहिजे. देवाचे प्रिय लोक, कठीण अंतःकरण धारण करून सैतानाला आपल्या जीवनाचा स्वामी होऊ देऊ नका. क्षमा करून येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनाचा मालक बनू द्या. आज जर सगळ्यात परिवाराला गरज कशाची असेल, मंडळीला गरज कशाची असेल,
ज्या मंडळीमध्ये, ज्या परिवारामध्ये क्षमा करणारे लोक नाही, येशू ख्रिस्त तिथून बाहेर पडतो. तो म्हणतो नाही, ही माझी जागा नाही, हे माझे लोक नाहीत. मंदिर अपवित्र कशानं होतं? क्षमा न करणाऱ्या लोकांनी मंदिर अपवित्र बनून गेलं. परिवार अपवित्र कशानं होतो? क्षमा न करणारे लोक परिवारामध्ये असतात, त्याच्यामुळं परिवार अपवित्र बनतो. धन्य ते लोक आज देवाचं वचन ऐकून पश्चाताप करतील आणि म्हणतील, प्रभू तू जशी आम्हाला क्षमा केली तशी आम्ही एकमेकांना क्षमा करू. आणि ही गोष्ट देवाच्या नजरेमध्ये तुम्हाला वरच्या स्थानावरती नेऊन ठेवेल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो.